एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. जसे अर्जुनाने आपल्या रथाच्या घोड्याचे लगाम श्रीकृष्णांच्या हाती दिलेले होते, तसे आपल्या जीवनाचे लगाम आपण मामांच्या हाती द्यावे. ते करतील ते योग्यच करतील. ज्याने अर्जुनाला एवढ्या रणांगणात सुरक्षित ठेवले, त्याला तुमचा संसार सांभाळता नाही का येणार? निष्ठा पाहिजे, सर्व मामांना दिलं असं प्रत्यक्षाने मनानं वाटलं पाहिजे. मुख्य म्हणजे तळमळ पाहिजे. आपण करतो त्या साधनाविषयी आपण पूर्ण प्रत्यक्ष विश्वास, आपली निष्ठा पाहिजे. जीवनात सर्व ठिकाणी मामांचा हात जाणू प्रत्यक्ष लागला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी हे गुरुमाऊली आपल्या सोबत आहेत. बाळूमामा आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळी आपल्याला आशीर्वाद देत आहेत. अशी प्रत्येकांची प्रत्यक्ष इच्छा असली पाहिजे आणि तुमची भावना असली पाहिजे. मित्रांनो, असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आत्ताच या संदेशाला देखील लाईक करा, जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला प्राप्त होतील. माझ्या प्रेमळ भक्ता, ज्या ज्या गोष्टी तू गमावलेल्या आहेस त्यापेक्षा सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी आम्ही तुला देण्याकरती आलेलो आहे. म्हणून तुझ्याकडे जितकाही किमतीचा आज वेळ आहे, तू तितका वेळ देऊन हा संदेश आमच्यासाठी नक्कीच ऐकावा, अशी आमची तुझ्याकडे विनंती आहे. खरोखर दुसऱ्याचे घर जळणे हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतांवर विश्वास ठेवून समाधानात राहावे. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते, ते मात्र बुडाले. तेव्हा तो रडू लागला. लोका सांगे ब्रह्य ज्ञान, आपण कोरडे पाषाण असे नसावे. जे आपण दुसऱ्या सांगत असतो ना, तेच आपण आपणास सांगावे. आज आपल्याला समाधान का मिळत नाही, तर त्याचे मुख्य कारण आपला अभिमान त्याच्या आड येतो. कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंतांचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल, यात देखील शंका नाही. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. ती गोष्ट म्हणजे कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्ही गुरुमाऊलींचे नामस्मरण करा. नेहमी तुम्ही त्यांच्या नामात राहा. हेच आपल्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात प्रत्यक्ष चांगली गोष्ट आहे. ओमकारांतून सर्व सृष्टी उगम पावली. ओमकार हे प्रत्यक्ष परमात्म्याचे स्वरूप असते. अर्थात नाम म्हणजे सत्य होय. म्हणूनच नाम हे सृष्टीच्या आरंभी होते. ते साध्य आहेच आणि प्रत्यक्ष सृष्टीचा लय झाला तरी ते शिल्लक राहणारच. नाम म्हणजे ईश्वर असतात. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. प्रेमळ भक्तांनो, ज्याच्या मनी मामांचे नाम असते, ज्याच्या मुखी बाळू मामांचे नाम असते, त्याच्या पाठीशी हे गुरुमाऊली नक्कीच असतात. हे देखील खरे. विज्ञानाची होत आहे प्रगती, परिसमाधानाला नाही मिळाली गती. विज्ञानी युगे झाली स्पर्धात्मक कृती, त्या कारणे चित्ती धडली चिंता अनुभीती. म्हणून संत म्हणे अंतरीची करावी प्रगती, जेणेकरून मिळे सुख अनुशांती. जो अंतरी स्वतःला बदलला त्याला परमार्थ बुद्धी आला. हीच गोष्ट खरी आहे. तुम्ही आतून स्वतःला सुधारा. लक्षात ठेवा, तुम्ही जर वरवरून दिखावा कराल तर तो दिखावा लोकांना आवडू शकतो, पण भगवंतांना आवडणार नाही. या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. शेवटी काय, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख तर आहेच, पण ज्याला वाटते की आपल्याला आयुष्यात भरपूर काही करायचं आहे, तो खरोखर करू शकतो. फक्त तुम्ही संयम ठेवा. कारण चांगल्या गोष्टी घडत तेव्हाच असतात जेव्हा आपण संयम ठेवत असतो, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवत असतो आणि मामांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण जेव्हा आपण करत असतो, तेव्हाच आपल्या जीवनात सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी घडत असतात. याची तुम्ही जाणीव ठेवा. डावपच हे बुद्धिबळामध्ये चांगले दिसत असतात, पण तेच नात्यांमध्ये जर असले तर माणसाचं आयुष्य बर्बाद होतं. हे अगदी खरे. आयुष्यात हरल्यासारखं त्यावेळी वाटत असतं, ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं असल्याची जाणीव करून देते. पण प्रेमळ भक्तांनो, मोठे झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं असं प्रत्यक्ष आपल्याला लहानपणी वाटायचं. पण खरं सांगू का, आयुष्यात लहानपणी जे आयुष्य आपण जगलो तितकंच आपलं आयुष्य आपण जगलोय असं मला वाटतं. कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊन
प्रत्येक माणसाला जगावं लागतं हे खरोखर अंतिम सत्य आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो, खरोखर तुम्ही जितकं जास्त तुमच्या मनावर प्रत्यक्ष जास्त विचारांचा दबाव घालाल, त्यापेक्षा जास्त अडचणी तुमच्या जीवनात नक्कीच येतील. तुम्ही त्याउलट परमेश्वरांचे नाम घ्या आणि सर्वात उत्तम गोष्ट सांगतो, तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. भगवंतांच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचं असतं बरं का. कारण हे गुरु माऊली आपल्याला ते कधीच देत नसतात जे आपल्याला चांगलं वाटत असतं, तर ते आपल्याला देत असतात जे आपल्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगलं जे असतं ना, तेच बाळूमामा आपण प्रत्येक भक्तांना देत असतात. या गोष्टीची आपण प्रत्येकाने जाणीव ठेवावी. आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारण असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी आपण फक्त विचार करत बसतो. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही एकतर कृती करा किंवा विचार करा, पण एकच चांगली गोष्ट आहे, जर तुम्ही चांगला विचार करून तो विचार लगेच कृतीमध्ये उतरवाल तर तुमची कोणतीही गोष्ट एका क्षणात यशस्वी होते. आयुष्य जगताना सगळ्याच गोष्टी नक्कीच मनासारख्या घडत नसतात. ज्या घडत असतात ते आपलं प्रारब्ध म्हणून समाधान मानायचे, कारण समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. बाकी काय नसते. लक्षात घ्या, ज्याच्याकडे भरपूर धन आहे आपल्याला वाटत असते की तो व्यक्ती खरोखर समाधान आहे. खरी परिस्थिती आणि खरी गोष्ट तर त्या व्यक्तीला माहिती असते. म्हणजे लक्षात घ्या, जर तुम्हाला वाटत असेल की ज्या व्यक्तीकडे भरपूर जास्त धन आहे, ज्या व्यक्तीकडे सर्वात जास्त पैसा आहे, तो खरोखर किती मस्त जीवन जगत असेल, हे अर्थात तुमचे चुकीचं आहे. कारण लक्षात घ्या, आयुष्याचा खरा आनंद घ्यायचा असेल तर माणसाला माणसाची मनस्थिती चांगली ठेवावी लागते. तुम्ही तुमची मनस्थिती चांगली ठेवा, मगच तुमची परिस्थिती जशी का असेना, तुम्हाला त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये नक्कीच भरपूर जास्त आनंद मिळून जाईल. म्हणून प्रेमळ भक्तांनो, कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमची जर मनस्थिती चांगली ठेवाल तर खरोखर आयुष्यात कितीही जास्त दुःख जरी आले ना, तरी आपण आनंदी राहू शकेल. हीच गोष्ट अगदी खरीही आहे आणि सत्यही आहे. आयुष्यात सगळेच निर्णय हे आपले कधीच नसतात बरं का, तर काही निर्णय भगवंतांचे देखील असतात. म्हणून जेव्हा तुमच्या मनासारखं घडत असतं तेव्हा तुम्ही आनंदी राहा, पण त्या गोष्टी इतर व्यक्तींना कधी सांगू नका. पण सर्वात मोठी गोष्ट सांगतो, दुःख जरी आले तरी तुमचे दुःख त्याच व्यक्तीला तुम्ही सांगा, जी व्यक्ती खरोखर तुमच्या दुःखांना समजून घेऊन तुमच्यासाठी नक्कीच त्या दुःखांचा अंत करण्याचा प्रयत्न करत असते. अर्थात जर तुम्ही वाईट व्यक्तींना तुमचे दुःख सांगाल तर ती तुमच्यासाठी सर्वात वाईट गोष्ट राहणार, हे देखील खरे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, स्थिती आणि परिस्थिती किती जरी वाईट जरी असली ना, तरी तुम्ही परमेश्वरांचे नाम जपा. कारण जे नामात ताकद आहे ती ताकद कशाचमध्येच नाही. आणि ज्याला नामाची शक्ती कळाली तो माणूस मात्र आयुष्यात नेहमी आनंदी असतो. असे जीवनात काही दिवस येतील, माणसाला माणसापासून लांब घेऊन जातील, पण जी माणसे लांब असूनही आपली आठवण काढतात त्यांनाच तर आपली खरी माणसं म्हणतात. खरी माणसं पैशाने असलेली श्रीमंत खरी माणसे कधीच नसतात, तर मनाने जी माणसं श्रीमंत असतात तीच माणसं खरी असतात बरं का. हीच खरी गोष्ट आणि सत्य गोष्ट आहे. जर प्रत्येकाने आपल्या विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा देखील विचार केला असता तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नसतो. मित्रांनो, जेव्हा एखादी चांगली किंवा वाईट व्यक्ती आपल्या लांब जाते, अर्थात आपली चूक नसताना देखील एखादी व्यक्ती जर खरोखर आपली चूक काढून लांब जात असते, तेव्हा तुम्ही समजून घ्या की परमेश्वर त्या व्यक्तीला लांब करत आहात. कारण लक्षात घ्या, आपण आपले आयुष्य पुढील कितीही वर्षाचे पाहू शकत नाही. फक्त आपण विचार करू शकतो की आपल्या आयुष्यात या गोष्टी घडतील. पण अर्थात खरी गोष्ट एकच आहे, आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या प्रत्येक गोष्टी परमेश्वरांना पुढील काळाच्या एका क्षणात दिसत असतात. म्हणून पुढच्या क्षणी आपल्याला त्या व्यक्तीपासून खरोखर धोका आहे. म्हणूनच परमेश्वर प्रत्यक्ष आपल्या जीवनातून त्या व्यक्तीला बाहेर काढत असतात, लांब काढत असतात. हे देखील खरे. म्हणून तुम्ही समाधान राहा. जितकं जास्त तुम्ही समाधान राहाल त्यापेक्षा जास्त सुख तुम्हाला कुठेच मिळणार नाही. मातीतला ओलावा जसा झाडांची मूळ पकडून ठेवत असतो, तसे शब्दातील गोडावा माणसातील नातं जपून ठेवतो. हे अगदी खरे.
नेहमी विनम्र राहा, कारण फुलं कितीही उंच फांदीवर जरी असली ना तरी वृक्ष मातीशी जोडून राहते, हे अगदी खरे. ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं त्या दिवसापासून रुसायचा आणि थकायचा माणसाचा अधिकार संपून जातो, हे देखील खरे. चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते. कुणी कितीही त्या गाथेला बुडवण्याचा जरी प्रयत्न केला तरी ती गाथा कधीच बुडत नसते, तर ते तरुण जाते पण बुडत कधी नसते. चांगल्या नात्याला आश्वासने आणि अटींची गरज नसतेच, फक्त दोन सुंदर लोकांची गरज असते. एक ती पूर्ण करू शकतो आणि दुसरा प्रत्यक्ष समजू शकतो. हेच दोन व्यक्ती आहेत. मित्रांनो, चांगले कर्म करणारी व्यक्ती ही कधीच आयुष्यात मागे सरत नसते, हे देखील खरे. ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे आणि ज्ञान, भक्ती व कर्म यांशिवाय जीवन आपले आंधळे आहे. नक्कीच गुरु माऊलींच्या कृपेने आपण प्रत्येकांचे आयुष्य अगदी चांगले जावं आणि नक्कीच आनंदी जावं, हीच आम्ही परमेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो. जगात कुठलीच गोष्ट अति केली की ती त्या क्षणात माती होते, पण भगवंतांचे नामस्मरण हीच एकमेव अशी गोष्ट आपल्याला भगवंतांनी दिलेली आहे की ती अति केली तरी माती होत नसते, उलट सोनं होत असते. ही गोष्ट अगदी आपल्या मनाला समजून प्रत्यक्ष द्यायची आहे. भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले, आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले, तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे. हे गुरु माऊली, माझ्या माणसाने नेहमी तुझ्या सहवासात राहू दे, हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. आपण ज्याची इच्छा करत असतो ना, प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असे कधीच नसते, परंतु न कळत बऱ्याच वेळा आपल्याला असे काहीतरी भगवंत देतात ज्याची आपण कधीच अपेक्षा करत नसतो. यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेले आशीर्वाद प्रत्यक्ष समजून घ्यावे. आपण जर कर्म चांगले करल तर नक्कीच आपल्या जीवनात सर्वात चांगल्या गोष्टी घडतील. जी माणसे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची नेहमी क्षमता ठेवत असतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र कधीच कमी होऊ देत नसतात, हे देखील खरे. मित्रांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो. एक गोष्टीची तुम्ही कायमस्वरूपी काळजी घ्या आणि एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट मनासारखी घडतच नसते, तर काही गोष्टी ह्या आपल्या मनाविरुद्ध देखील घडून जातील. म्हणून जे काही घडत आहे ते एकतर आपले प्रारब्ध असतील किंवा परमेश्वरांची इच्छा, प्रत्यक्ष असं समजून आपण नेहमी आनंदी राहावं, हेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. किरण सूर्याचा असो किंवा आशेचा, जीवनातील सर्व अंधकार नाहीसा करत असतो, हे देखील खरे. नक्कीच जसे आहात तुम्ही तसेच राहा. कोणासाठी सर्वात चांगले किंवा कोणासाठी सर्वात वाईट होण्याचा प्रयत्न करू नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडत नसतो. अर्थात ज्याला तुम्ही नाहीच आवडला त्याच्यासमोर तुम्ही तुमचा जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा होऊ शकत नाही. म्हणून हसत राहा आणि आनंदी राहा. हे आयुष्य आहे 4 दिवसाचं, पण आनंदी जगायचं, हेच तुम्ही प्रत्येकाळी तुमच्या मनात ठेवा. अंदाज चुकीचा असू शकतो बरं का, पण माणसाचा अनुभव कधीच चुकीचा असू शकत नसतो, कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना असते. तर आपल्याला आलेला अनुभव हे आपल्या जीवनातील सत्य गोष्टीवर आधारित असते. म्हणून तुम्हाला ज्या गोष्टीवर प्रत्यक्ष भीव वाटत आहे, ज्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष जास्त चिंतेमध्ये घालवत आहात, त्या गोष्टीबद्दल तुम्ही जास्त चिंता न करता जो व्यक्ती अयशस्वी झालेला आहे त्या व्यक्तीला तुम्ही विचारा की तू अयशस्वी का झालेला आहेस, कारण त्याच्याकडे तुम्हाला भरपूर जास्त अनुभव सापडून जातील की खरोखर ह्याच गोष्टीमुळे मी अयशस्वी झालो. हे नक्कीच तो व्यक्ती तुम्हाला ठामपणे सांगून टाकेल. नक्कीच एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही जगा, कारण व्यक्ती कधी ना कधी संपते, पण एक चांगलं व्यक्तिमत्व सदैव जिवंत राहते, हे अगदी खरे आणि सत्य गोष्ट आहे. मित्रांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकला असाल तर धन्यवाद.
खरोखर लाखो शरण अपूर्ण पडतात. आयुष्याला एक चांगली दिशा देण्यासाठी आपली एक चूक मात्र कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात एखादं यशाचं शिखर चढण्यासाठी, मात्र माणसाचा क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. म्हणून प्रेमळ भक्तांनो, परमेश्वराने आपल्याला भरपूर सुख तर दिलेलं आहे, पण ते सुख आपल्याला परमेश्वरांनी दिलेले आहे त्याचा आनंद तुम्ही जरूर घ्या. पण तुमच्याकडे सुख आहे याचा तुम्ही दिखावा करू नका. आणि सर्वात मोठी गोष्ट, एखाद्याचे वाईट दिवस असतील तर त्याला तुम्ही सारखं प्रत्यक्ष दुःख देण्याचा प्रयत्न करू नका. कारण परमेश्वर ज्या हाताने देत असतो त्याच हाताने तो घेऊ शकतो. या गोष्टीची तुम्ही नेहमी काळजी घ्या. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आणि सर्वोत्कृष्ट गोष्ट आहे. हळूच वारा झोंबे, अंगा कडकडणारी थंडी, स्वेर मनाला भुरुळ घालते, दव बिंदूची धुंदी, वाजते घंटा देवा घरली, पसरत येतो गंध धूपाचा, श्रद्धा ठेवा देवांवरती. उठा मंडळी, आता सकाळ झाली आणि उठा, आता तुमच्या आयुष्याला एक पद्धतीचा आकार देण्याची वेळ आली. म्हणून लक्षात घ्या, लवकर जाग येणं हे कधी चांगलं असतं. नक्कीच तुम्ही प्रत्येकाळी आयुष्यात चांगलेच कर्म करा, हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आणि सर्वोत्कृष्ट आहे. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा प्रेरणादायी आणि भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा पूर्ण किमतीचा वेळ दिलेला असेल तर नक्कीच धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका नवीन गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे. नक्कीच तोपर्यंत श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं असं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा.